नमस्कार. 3 गोष्टी सांगणार आहे जे तुमच्या कुटुंबाचं आरोग्य बदलू शकतात. लाईफस्टाईलमध्ये प्लेटचा रूल. खाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 3 गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत: साखर, तेल आणि मीठ. साखर, तेल आणि मीठ प्रमाणात जर ठेवलं, अर्धे आजार तसेच टाळले जातात. आणि आता हा प्लेटचा नियम काय आहे, म्हणजे ताटाचा नियम, द प्लेट रूल. जेवण करत असतो म्हणजे आपण जे काही खातो यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आपण ते किती प्रमाणात खातो. ठीक आहे. सो प्रमाण कसं असायला हवं? तुमच्या जेवणामध्ये कमीत कमी 50% भाज्या किंवा कोशिंबीर असायला हवी, 25% डाळी किंवा कडधान्य असायला हवे आणि उरलेले 25% कार्बोदके म्हणजे पोळी, भात या अशा गोष्टी असायला हव्या. म्हणजे तुम्ही जर जेवणाला आता औषध म्हणून खाल्लं तर पुढे तुम्हाला औषधाला जेवण म्हणून खावं लागणार नाही. थोडेसे नियम जर बदललेत ना तर तुम्ही नेहमीसाठी तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. जस्ट स्लाइट चेंजेस इन युअर डाएट. सेकंड इज अर्ली डिनर. आय नो इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन. जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करून सूर्योदयापूर्वी किंवा त्याच्या आसपास जर संध्याकाळी जेवण करू शकत असाल, खूप उशिरा जेवण करण्यापेक्षा, तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहे. पण अगदी जमतच नसेल तर झोपण्याच्या 3 तास अगोदर, ॲटलिस्ट 3 तास अगोदर तुमचं जेवण झालेलं पाहिजे. झोपण्याच्या 3 तास अगोदर जेवण केल्याने एक्झॅक्टली होतं काय, म्हणजे लाईक जर तुम्ही सूर्योदयापूर्वी जेवण केलं तर एक तर शांत झोप लागते, तुमचं डायजेशन, तुमचं पचन चांगलं होतं, तुमचं वजन नियंत्रित राहतं. त्यानंतर लाईफस्टाईलमधला तिसरा नियम म्हणजे नॉन निगोशिएबल 30 मिनिट्स. तुम्हाला तुमच्याच आयुष्यातले 30 मिनिट तुमच्या स्वतःसाठी द्यायचे. आय नो स्त्रियांसाठी हे अतिशय अवघड आहे. प्रत्येकाला वाटतं हे वेगळे 30 मिनिट काढून कसे द्यायचे, पण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या शरीरासाठी दिवसभरातून कमीत कमी 30 मिनिटे काढायची आहे. व्यायाम म्हणजे जिम नसते. तुम्ही ते 30 मिनिटे काढून तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी द्या. त्यात तुम्ही वेगाने चालू शकता, तुम्ही योगा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी व्यायामही करू शकतात. याला आम्ही नॉन निगोशिएबल 30 मिनिट्स फॉर युअर सेल्फ. तुम्ही असा नियम बनवा की नो एक्सरसाइजेस, नो फूड. म्हणजे जर तुम्ही जेवण केलं आणि एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला ते 30 मिनिट्स देत नसाल तर तुम्हाला जेवण्याचा अधिकारच नाही आहे रात्री. सो इट्स लाईक दॅट. एक दिवस उपाशी राहिलं तर चालेल, पण एक दिवसही एक्सरसाइज बंद करायची नाही.